नमस्कार, शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे। पनीरचे प्रकार तर आपण बरेच खातो, पण आज आपण अगदी चमचमीत असा मलई पनीर मसाला रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी पॅन तापायला ठेवला होता। पॅन तापला आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा तेल टाकून घेऊया। मी एक मोठ्या आकाराचा कांदा लांब कापून घेतला आहे। कांदा परतून घ्यायचा। बघा, कांदा मऊ झालेला आहे। आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। मी 1 टोमॅटो कापून घेतला आहे। टोमॅटो पण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं। बघा, कांदा टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण त्यामध्ये मीठ टाकूया, म्हणजे लवकर कांदा टोमॅटो मऊ होते। व्यवस्थित परतून घ्यायचं। बघा, कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे। त्यामध्ये आपण किसलेलं खोबरं घालून घेऊया। मी अर्धी वाटी किसलेलं खोबरं घालून घेतलं आहे। 5-6 काजू घालून घेऊया। काजू घालायचे नसले तर मगज बी घालायची। 2 लाल मिरच्या पण घालूया। खडे मसाले हे पण व्यवस्थित परतून घेऊया। हे मंद आचेवरच परतायचं आहे आपल्याला। बघा, छान परतून झालेला आहे। त्यामध्ये आपण लसूण टाकूया। मी 1 गाठा लसूणचा सोलून घेतला होता आणि 1 इंच आल्याचा तुकडा। बघा, छान असं परतून झालेलं आहे। आता आपण हे थंड करायला ठेवूया। हे थंड होत आहे तोपर्यंत आपण पनीर फ्राय करून घेऊया। त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे तूप टाकून घेतला आहे। तुपाऐवजी तुम्हाला बटर टाकायचं असलं तर टाकू शकता। बटरने पण खूप छान चव येते या भाजीला। आता आपण पनीर टाकून घेऊया। मी पाव किलो पनीर घेतला आहे। पनीर आपल्याला मंद आचेवरच फ्राय करायचं आहे। जर तुम्ही फुल गॅसवर फ्राय केलं तर ते कडक आणि चिवट होईल। आपल्याला जास्त फ्राय करायचं नाही, अगदी हलकंसं फ्राय करायचं आहे हे पनीर। बघा, पनीर छान फ्राय करून झालेलं आहे। अशाच प्रकारे हलकंसं पनीर फ्राय करून घ्यायचं। बघा, मी कढई ठेवली होती तापायला। त्यामध्ये आपण जे पनीर फ्राय केलं होतं पॅनमध्ये, ते तूप उरलं होतं ते टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि 2 पळ्या तेल टाकून घेऊया। तेल तापलं आहे, त्यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते घालूया। वाटण अगदी बारीक मऊ वाटायचं, म्हणजे ह्या भाजीला थिकनेस छान येतो आणि ही भाजी अगदी मलईसारखीच होते। वाटण छान परतून घ्यायचं। मंद आचेवर वाटण परतायचं आहे आपल्याला। बघा, वाटणाला छान तेल सुटत आहे। आता आपण त्यामध्ये 2 चमचे धना पावडर टाकून घेऊया। धना पावडर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची वाटणामध्ये। पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला पण टाकूया। गरम मसाला अगदी थोडासा टाकायचा। 2 चमचे मिरची पावडर टाकून घेऊया। मिरची पावडर तिखट फिकं किती हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। तुम्ही जर ही भाजी अशाच प्रकारे केली तर तुमची भाजी अगदी हॉटेलपेक्षाही खूप छान होईल। नक्की ट्राय करून बघा। 1 पोळीच्या ऐवजी 2 पोळ्या जास्त नक्की खातील इतकी ही छान रेसिपी होते। बघा, छान तेल सुटलेलं आहे मसाल्याला। मी ज्या भांड्यामध्ये मसाला केला होता त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं, ते पण टाकून घेऊया आपण। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बघा, छान अशी मऊ ग्रेव्ही झालेली आहे। आता त्यामध्ये आपण 1 चमचा कसुरी मेथी टाकून घेऊया। मी कसुरी मेथी हातावर चोळून घेतली होती। कसुरी मेथी टाकल्यामुळे ह्या भाजीला खूप छान फ्लेवर येतो। आता आपण पनीर टाकून घेऊया। ग्रेव्हीमध्येच पनीर टाकून घ्यायचे, म्हणजे पनीरची छान चव येते। ग्रेव्हीमध्ये पनीर टाकल्यानंतर 1-2 मिनिट शिजू द्यायचे, म्हणजे ग्रेव्हीची चव पनीरमध्ये उतरते आणि पनीर खाताना खूप छान चव येते। म्हणून ग्रेव्हीमध्ये 1-2 मिनिट परतून घ्यायचे पनीरला।
बघा छान परतून झालेले आहे पनीर। आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। पाणी टाकताना आपल्याला थंड पाणी टाकायचं नाही आहे, पाणी अगदी कडकडीत गरम करून टाकायचं आहे। मी 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे। तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये पनीर मसाला करायचा असला त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही मसाले आणि पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। हा मलाई पनीर मसाला आपल्याला घट्ट करायचा आहे म्हणून मी 1च ग्लास पाणी टाकलं आहे। चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण त्यामध्ये मलाई टाकून घेऊया। मी 4 चमचे मलाई टाकून घेते आहे। बघा छान अशी मलाई टाकून घेतलेली आहे आपण। आता त्यावर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घेऊया। बघा छान अशी उकळी येत आहे मलाई पनीर मसाल्याला। बघा छान असा मलाई पनीर मसाला झालेला आहे आपला। ह्या भाजीला जास्त तरी आणायची नाही आहे आपल्याला, अगदी मलाई सारखीच आपल्याला ही भाजी करायची आहे। बघू शकता किती छान दिसत आहे भाजी। आता आपण एक उकळी आणून घेऊया। बघा छान उकळी आलेली आहे। बघा किती सुंदर दिसत आहे आपला मलाई पनीर मसाला, बघू शकता। अगदी छान असा मलाई पनीर मसाला झालेला आहे। किती घट्ट दिसत आहे बघू शकता, अगदी हॉटेल सारखाच। बघा तयार आहे आपला मलाई पनीर मसाला खाण्यासाठी। दिसायलाच अगदी सुंदर दिसत आहे तर खायला किती अप्रतिम असेल बघू शकता। बघा आपण त्यावर मलाई टाकून घेतली आहे। अजून मलाई टाकल्यावर किती सुंदर अशी रेसिपी दिसत आहे बघू शकता तुम्ही। नवशिके सुद्धा सहज बनवतील इतक्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी बघितली आहे आपण। तुम्हाला माझी मलाई पनीर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळतील। भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।